जरांगे पाटलांचा सिनेमा आणि जरांगे पाटलांची भूमिका ही मी कलाकार म्हणून केलीच नाही आणि कलाकार म्हणून मला ती भूमिका पार पाडता आलीच नसती। ते जसे चालतात किंवा केसांवरती जसा हात फिरवतात ह्या सवय माझ्या सिनेमापुरत्या राहिल्या नाहीत आता, त्या आयुष्यभरासाठी झाल्या असं मला म्हणावं लागेल। जरांगे पाटलांच्या घरी शूटिंग चालू असताना की आतमध्ये गाड्या जायला थोडा रोड नव्हता, रोडचं काम चालू होतं, तर रोहन पाटील साधारणतः 100 मीटरवरून चालत येत होते, तर त्यांची मुलगी फसली, त्यांची स्वतःची ओरिजिनल मुलगी फसली जरांगे पाटलांची। त्यांच्याजवळ गेल्यानंतर अक्षरशः भेदभाव कसलाच नाही। ज्या पद्धतीने जरांगे पाटील प्रमोशनला गेले त्या पद्धतीने आम्हाला सुद्धा रात्री 1:30 वाजता लोकांनी स्वागत केले आणि लोकांनी कुठंतरी एक प्रति जरांगे पाटील म्हणून यांना त्या ठिकाणी पाहिलं की हा सिनेमा आता आमचा राहिलेला नाही, हा सिनेमा आता समाजाने हातात घेतलाय। नमस्कार, मी विशाल परदेशी। मंडळी, भूतकाळातली एक वेदना वर्तमानात अशा पद्धतीने व्यक्त होते की ती मग आंदोलनाच्या स्वरूपात पुढे येते। बरं, त्या आंदोलनाचे हादरे महाराष्ट्र नाही तर संबंध देशाला बसतात, त्याच्याबद्दल मोठी चर्चा होते आणि मग त्यावरती मोठ्या पडद्यावर जे काही घडलंय ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातो। हो, अर्थात मी आज आपल्या सगळ्यांशी गप्पा मारणार आहे, म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाबद्दलची। म्हणजे याबद्दल मोठी चर्चा आणि त्या सगळ्या चित्रपटाची टीम आपल्याबरोबर आहे, त्यांच्याशी आपण ओळख करून घ्यात। आपल्याबरोबर दिग्दर्शक आहेत, आपलं नाव? शिवाजी दोलताडे। आणि अर्थात तुम्हाला बघितल्यानंतर तर कोणी वेगळं सांगायला नको, पण मूळ व्यक्ती कोण आहे याविषयी जरा सांगा। माझं नाव रोहन पाटील, मी तसा मूळचा अभिनेताच आहे। हां, निर्माता? नमस्ते, मी लेखक आणि निर्माता आहे, गोवर्धन दोलताडे। नमस्ते, सुरेश लहानी। बर, श्यामसुंदर तारक आंतरवली सराटी। मला आपल्या या शेवटच्या 2 सहकाऱ्यांबद्दल असं सांगायचं आहे की आपण मनोज जरांगेबद्दल आज चर्चा करत असताना किंवा त्यांच्यावरती निर्मित झालेल्या चित्रपटाबद्दल जाणून घेत असताना ही 2 माणसं ही त्यांची मित्रमंडळी आहेत, त्यांच्या संघर्षात ती त्यांच्याबरोबर राहिलेली आहेत आणि या तिघांनी त्यांच्या संघर्षावरचा हा चित्रपट जो आहे तो साकारलेला आहे। अर्थात कॅप्टन ऑफ द शिप। दिग्दर्शक, मी तुमच्यापासून सुरुवात करतो। काय नेमकं डोक्यात आलं की यावरती चित्रपट करावा? विषय बरेचसे असतात, ठीक आहे, पण हा विषय अत्यंत धगधगता होता। बरं, असंही नाही की या विषयाची सुरुवात झाली आणि तो विषय कुठेतरी संपलाय, कारण मनोज जरांगे पाटलांचा संघर्ष अजूनही सुरू आहे, उपोषण त्यांचं सुरू आहे, म्हणून म्हटलं। कारण काय झालं की आमच्या एका चित्रपटाचं प्रमोशन चालू होतं त्यावेळेस, हां, आणि त्याच दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि आंतरवली सराटीवरती लाठीचार्ज झाला। बरं, आणि आम्ही होतो संभाजीनगरला, संभाजीनगर पासून 1 तासाचं ते अंतर होतं। मग ते सर्व न्यूज वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या, आमचे निर्माते बरोबर होते, रोहन पाटील आम्ही बरोबर होतो, तर आमची चर्चा झाली की असा कोण माणूस आहे की न्यूजवर दाखवतात येतात का, म्हणजे 25-30 किलो वजन माणसाचं असेल की अख्ख्या भारतभर सगळ्या न्यूज आहेत, काय आहे? आम्ही सर्चिंग चालू केलं त्यांच्याबद्दल की म्हणजे ते त्यांना बॅकग्राऊंड कसं आहे, त्यांचं पार्श्वभूमी कशी आहे, आर्थिक असेल, राजकीय असेल किंवा सामाजिक असेल। तर आम्हाला असं समजलं की इतक्या त्या साध्या घरात राहतात ते, आणि पूर्ण त्यांच्या घराची जडती घेतली किंवा घर जे केलं तरी 5-10 हजार सुद्धा सापडणार नाही, म्हणजे इतकी साधी सिंपल व्यक्ती आहे। बरं, आणि आपण पाहतो की बायोपिक असेल किंवा बाकीचे काही फिल्म बनतात तर जे कोण पैसेवाले असतील, मोठी व्यक्ती असतील, त्यांच्यावर तर कोणीही करतं, पण मनोज जरांगे पाटलांवरती जर बायोपिक केली त्यांची तर समाजासाठी खूप एक आदर्श असणार आहे, कारण त्यांचा संघर्ष जो आहे तो संघर्ष लोकांनी पाहिलेला नाही। लाठीचार्ज नंतर मनोज जरांगे पाटील लोकांना माहीत झाले, पण लोकांना काय वाटलं की ते त्यांचं यश आहे का, तिथून पुढे लोक ओळखायला लागले, पण तशी घटना नाही, तसं कंडिशन नाही। खरा विचार केला तर मनोज जरांगे पाटलांचा संघर्ष जो 15-20 वर्षे आधीच्यापासून आहे त्यांचा। अच्छा, तुम्ही सुरुवातीपासूनचा घेतला? हो, सुरुवातीपासून। म्हणजे केव्हा, जेव्हा त्यांनी सुरुवात केली त्याच्याही आधीपासूनचा आहे संघर्ष। हां, ही सुरुवात त्यांची कशी झाली, म्हणजे तारुण्य अवस्थेपासून तर आतापर्यंत? हो हो, जेव्हा विद्यालयात त्यांनी संघर्ष सुरू केला, हां, तेव्हापासूनचा तो आहे। जसं ते त्यांना ह्या गोष्टी जाणवत गेल्या, उमजत गेल्या आणि त्यांच्या मनाची दगदग निर्माण झाली, बरोबर, त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। हो, तर यश काही भेटत नव्हतं, अडचणी खूप होत्या, परिस्थिती गरीब, पैसे नाही, घरची परिस्थिती अशी की शेती करणं, खाणं, अशा गोष्टी सगळ्या होत्या, पण त्यातूनही त्यांनी ठरवलं। त्यावेळेस लोकांनी त्यांना भरपूर विरोध केला, पण त्यांनी एक ठरवलं की मी माझ्या समाजासाठी करून दाखवणार, आणि ते सगळं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि कारण जे बायोपिक बनतात किंवा हिस्टॉरिकल फिल्म बनतात तर त्या 200 वर्ष, 400 वर्ष, 500 वर्षापूर्वी तो इतिहास असतो। बरं, पण ही फिल्म अशी आहे की जरांगे पाटील आत्ता आहेत आणि त्यांची सगळी जी काही पार्श्वभूमी, याचा उत्तरार्ध तुम्ही बाकी ठेवलाय की याचा काही पुढला दुसरा भागही असणार? येतोय दुसरा भागही येतोय याचा। हा, कारण उत्तरार्ध अजून बाकी आहे, त्यांचा संघर्ष त्यांचा सुरू आहे आरक्षणाच्या विषयाला घेऊन। रोहन, तुमच्याकडे येतो। आपण मुळात मनोज जरांगे पाटलांसारखे दिसू शकतो किंवा तशी भूमिका करू शकतो, हा विषय वेगळा,
पण पहिले स्वतःला खरं तर आपल्याला याची जाणीव करून द्यावी लागते अभिनेता म्हणून की मी हे करू शकतो. नुसतं मला त्यांना कॉपी नाही करायचं आहे, तुम्हाला तसं व्यक्त व्हायचं आहे. तर हे द्वंद्व कसं होतं तुझ्या मनातलं ज्यावेळेस तुला हे पात्र तुला करायचं आहे, तू साकारायचं असं ठरलं? प्रथमतः न्यूज 18च्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला माझा मानाचा जय शिवराय. आपला जो प्रश्न मला आपण विचारला की जरांगे पाटलांचं पात्र, ज्यावेळेस आम्ही लाठीचार्ज झाला आंतरवली सराटीमध्ये, त्या स्पॉटला मी स्वतःही भेटायला होतो. आणि खरं सांगतो की तिथपर्यंत जाऊस तोपर्यंत आम्ही पण जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणूनच भेटायला गेलो. चित्रपट हा हेतू डोक्यात नव्हता, कारण माहिती नव्हतं आम्हाला सुद्धा बरं का. जे राज्याला कन्फ्यूज झालं ते आम्हालाही माहीत नव्हतं की अचानक हे कसं झालं. आम्ही तिथं गेलो, परिस्थिती ज्यावेळेस जाणून घेतली, तो लढा खूप मोठा वाटला. तो लाठीचार्ज पूर्वीचा तो तेवढाच लढा नव्हता, त्याच्या पूर्वीचा 10-15 वर्षाचा तो लढा होता आणि तो लढा महाभयंकर होता. आणि हा लढा जाणून घेतल्यानंतर आम्ही जरांगे पाटलांना विचारलं, सिनेमाला त्यांनी परवानगी दिली. प्रश्न आला माझ्या भूमिकेसाठी. आणि खरं सांगतो मी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून की मी तसा अभिनेता आहे. ह्याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे प्रदर्शित झालेत काल्पनिक विषयावर, पण जरांगे पाटलांचा सिनेमा आणि जरांगे पाटलांची भूमिका ही मी कलाकार म्हणून केलीच नाही. आणि कलाकार म्हणून मला ती भूमिका पार पाडता आलीच नसती. तुम्ही स्वतः जगलात ती. रोहन पाटील म्हणून मला जरांगे पाटलांची तळमळ आवडली होती, त्यांचा लढा आवडला होता, त्यांची मागणी मला आवडली आणि त्यांचा संघर्ष मला आवडला. कारण मी स्वतः संघर्षातून आलोय, आमचे सगळे सहकारी संघर्षातून आले. त्याच्यामुळे मला एका संघर्ष योद्ध्याची कहाणी ही मला खूप चांगल्या पद्धतीने मांडण्याची, कलाकार म्हणून नाही एक माणूस म्हणून मला ती मांडताना एवढी सोपी गेली की मी कलाकार म्हणून जर विचार केला असता तर ती खूप अवघड गेली असती. पण माणूस म्हणून मी दुपटीने चांगली पार पाडली, कारण त्यांची जी तळमळ होती तीच माझी तळमळ होती. बरं, या काही लकबी, काही त्यांची बोलण्याची पद्धत ती आत्ता या क्षणाला तुम्ही आम्हाला करून दाखवाल, जी तुम्ही कॉपी करणं असं म्हणण्यापेक्षा तुम्ही ती स्वतः प्रतिबिंबित करून घेतली आणि त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला? आता मी तसा मूळचा अहमदनगरचा, आता अहिल्यानगर नाव झालं, तिकडचा जरांगे पाटील मराठवाड्यातले. माझ्या पुढे 2-3 प्रश्न पडले होते. एक म्हणजे वजन कमी करायचं, ते खूपच बारीक आहेत. माझं त्या दरम्यान वजन खूप होतं. मी 2 महिने असं डायटिंग केलं की संध्याकाळी 1 चपाती खायचो फक्त. माझं 12 किलो वजन त्यावेळेस कमी झालं. आता थोडं वाढलंय पुन्हा एकदा, पण त्यावेळेस ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस मी कमी केलं. दुसरा विषय लँग्वेजचा होता, भाषा शैलीचा. मी जरांगे पाटलांच्या बरोबर राहिलो. काही शब्द त्यांचे असेत की म्या, आपलं, मपलं, तुपलं, हे जे ठराविक शब्द ते एवढे चांगले कॉपी केले. आणि त्यांचा तो डायलॉग तुम्ही ऐकला असेल की मी बायकोला सांगताना सांगून आलोय, हे बघ आलो तर तुहा, गेलो तर समाजाचा, कुंकू पुसून तयार राहा. असे एवढे डायलॉग कॉपी करण्याचा प्रयत्न केला, त्यांची वागणूक कॉपी करण्याचा प्रयत्न केला. ते चालताना कसे चालतात, मी आता खरंच तसं चालायला लागलोय. पिक्चर जरी शूटिंग झालाय, मी आता मी तसंच चालतोय, म्हणजे शूटिंग संपलंय. पण मला बरेच जण म्हणतात, अरे तू जरा आता भूमिकेतून थोडा बाहेर पड, जरा तू खरा तुझा पहिला बन. पण माझ्यात सगळं ते उतरलं. ते जसे चालतात किंवा केसांवरती जसा हात फिरवतात, ह्या सवय माझ्या सिनेमापुरत्या राहिल्या नाहीत, आता त्या आयुष्यभरासाठी झाल्या असं मला म्हणावं लागेल. पण आनंद वाटला. एका संघर्ष हा प्रामाणिक संघर्ष होता, महाभयंकर संघर्ष होता आणि तो माझ्या भूमिकेतून राज्याला बघायला भेटणार आहे. ह्याच्यासारखा आनंद मला दुसरा कोणताच नसणार आहे. पण मी भूमिका एवढी चांगली पार पाडली की ज्यावेळेस पडद्यावर लोक सिनेमा बघतील, लोकांना असं वाटेल की मनोज जरांगे पाटील ऍक्टिंग करतात का काय, एवढा सुंदर अभिनय केला. शूटिंग जे आहे ते पूर्ण रिअल लोकेशनला शूटिंग केल्याचं, की जरांगे पाटलांचं घर ते आम्ही आतून बाहेरून सगळं घेतलं, की ज्या गादीवरती जरांगे पाटील बसतात तिथंच केलं. त्या गादीवरती रोहन पाटील बसले आणि एक वेळ त्या जागेवर बसणारा 2 नंबरचा व्यक्ती मी. जरांगे पाटलांच्या घरी शूटिंग चालू असताना की आतमध्ये गाड्या जायला थोडा रोड नव्हता, रोडचं काम चालू होतं. तर रोहन पाटील साधारणतः 100 मीटरवरून चालत येत होते. तर त्यांची मुलगी फसली, ती स्वतःची ओरिजिनल मुलगी फसली जरांगे पाटलांची. ती मला म्हटली की दादा तुम्हाला एक बोलू का, म्हटलं बोल. ती म्हटली मला असं वाटलं की पप्पा झाले, स्वतःची मुलगी त्यांची फसली. म्हणजे मी गेटअप मध्ये एवढं किंवा त्यांच्या भूमिकेत एवढं मुरून घेतलं होतं की स्वतःची मुलगी सुद्धा त्यांची फसली. म्हणजे स्वतःला मी झुकून दिलं त्याच्यामध्ये आणि प्रामाणिक ह्याने काम केलंय. गेले 6 महिन्यापासून मी जरांगे पाटलांच्या गेटअपमध्ये राज्यभर फिरतोय, प्रमोशनला फिरतोय आणि समाजात जो प्रतिसाद दिसतोय तो महाभयंकर आहे. असं वाटतंय की हा सिनेमा कमीत कमी पुढचे 50 वर्ष तरी ह्या सिनेमाचा रेकॉर्ड कोण तोडणार नाही, हा कॉन्फिडन्स आहे. आणि पण रोहन, त्यांच्या भाषणातले काही वेचे तुम्ही पाठ केले असतील, काही बोलून दाखवू शकाल आमच्या प्रेक्षकांसाठी आता? नाही, आता त्यांच्या भाषणातले काही मुद्दे नाही, पण एक त्यांना सवयी ज्या आहेत की ते असं फॉर्म मध्ये त्यांचं भाषण चालू असतं एकदम मोठ्या आवाजात. आणि आता उदाहरणार्थ, मी माझ्या समाजासाठी मी असं करणार, मी हे करणार, ते करणार, आणि तो आवाज डायरेक्ट खाली होतो, ए खाली बस रे, खाली बस, खाली बस, हे सायलेन्स, खाली बस, काय रे काय गोंधळ चाललाय, पुन्हा मी असं केलं. ती जी कंटिन्युटी त्यांची कंटिन्युटी ब्रेक होऊन देत नाही. ते
डायरेक्ट खाली की पुन्हा तिथून flow. कंटिन्यू करतात तिथून पुढे ते. म्हणजे एखादा जो फ्लो धरलाय तो अचानक डाऊन होतो आणि पुन्हा तिथूनच चालू होतो. ह्या ज्या सवयीत त्या सवयी ध्यानात ठेवल्या आणि जबरदस्त कौशल्य म्हणजे पूर्णपणे जरांगे पाटील जाणून घ्यायला खूप वेळ लागणार आहे. पण मी खूप कमी वयामध्ये त्यांच्याकडून अभ्यास केला आणि जरांगे पाटलांनी मला खूप वेळोवेळी कोऑपरेट केलं. म्हणजे त्यांच्या काही ज्या सवयी आहेत त्या मला सांगण्याचा प्रयत्न केला. कारण ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे लेखक बोलतील ती पूर्ण स्क्रिप्ट जरांगे पाटलांनी दिली. त्यावेळेस मी स्वतःही तिथे उपस्थित होतो. त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं पण सुंदर अभिनय केला. लेखक म्हणून कोणते प्रसंग तुम्ही जरांगे पाटलांच्या बाबतीत संघर्ष योद्धा म्हणून याच्यामध्ये अधोरेखित करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय, मांडलेत ते प्रसंग? जय जिजाऊ जय शिवराय. मी या चित्रपटाचा निर्माता पण आहे आणि लेखक पण आहे. परंतु तुम्ही बरोबर मला प्रश्न विचारला. पहिला लेखक म्हणून विचारला नाही, मी निर्माता प्रश्न. म्हणून मी कुठे बोलतच नाही. हा. ते माझ्यासाठी खूप चांगलं झालं की तुम्ही विचारलंच नाही. कारण लेखक म्हणून या चित्रपटाचा मला म्हणून घेण्यासाठी मी खरंच म्हणजे खूप भाग्यवान आहे. कारण अशा एका महान व्यक्तीवरती तो चित्रपट मला लिहायला भेटला आणि तो चित्रपट लिहित असताना त्यांचा एक एक सेकंद ज्या व्यक्तीचा म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा एक एक सेकंद इतका महत्त्वाचा आहे. तर ते स्क्रिप्ट लिहिताना मला त्यांनी जवळपास 7 ते 8 तास वेळ दिला आणि तेवढा वेळ त्यांच्याबरोबर एकत्र बसून मला ते स्क्रिप्ट करायला चान्स भेटला. जसं दिग्दर्शकांनी सांगितलं की आमच्या मनात काहीच नव्हतं, ह्यांनी सांगितलं तसं आम्ही एक सहज पाठिंबा म्हणून चला सगळी चालले तर आपण पण जाऊ ह्या हेतूने आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो. परंतु तिथे गेल्यानंतर मला त्यांचा संघर्ष आम्ही थोडा सर्च केला, भयानक संघर्ष वाटला. म्हणून आम्ही त्यांना थोडं त्याच कंडिशनला त्याच स्टेजवरती जिथं उपोषणाला बसले की त्यांना मी म्हटलं की तुमच्यावरती एक चित्रपट मला करायची इच्छा आहे. तर ते म्हणले काय म्हणजे चित्रपटातून फायदा काय होणार आहे. तर मी म्हटलं फायद्यासाठी नाही करायचं की तुमचं आज जो संघर्ष आहे तुमचं नाव एवढं मोठं झालंय. मोठं म्हणल्यावर त्यांना खूपच राग आला. नाही करायचं म्हणले पिक्चर. माझं नाव मोठं करायसाठी जर पिक्चर करायचं असेल तर अजिबात करायचं नाही, मला त्यात इंटरेस्ट नाही. कारण मी कधी मोठं होण्यासाठी जगलोच नाही. मी एकाच गोष्टीसाठी जगतोय की मी समाजासाठी जगतोय. माझा समाज मोठा झाला पाहिजे, माझ्या समाजातल्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत आणि माझाच नाही तर इतर समाजसुद्धा. म्हणजे मी त्यांना सांगितलं की ठीक आहे काय अडचण नाही, तुम्ही म्हणताल त्या पद्धतीने आपण करू. परंतु मी एका गोष्टीसाठी चित्रपट करतो की तुमचा संघर्ष आम्ही पाहिलाय, जगाने पाहिलाय, म्हणजे राज्याने पण नाही म्हणत मी, जगाने पाहिलाय. परंतु हा संघर्ष उद्याच्या पिढीसाठी 100 वर्षानंतर 200 वर्षानंतर हा संघर्ष बघण्यासाठी उद्याच्या पिढीला तुमचा संघर्ष चित्रपट माध्यम हे तुम्हाला पाठीमागं ठेवू शकतं, आजारावर ठेवू शकतं. तर त्यांच्यासाठी हा तुम्हाला म्हणजे चित्रपटासाठी मान्यता द्यावी लागेल. त्यांना ते पटले माझे विचार आणि त्यांनी मग मला सांगितलं की त्या ठिकाणी ठीक आहे काय अडचण नाही. तर मग मी त्यांना स्टोरी संदर्भात काही गोष्टी विचारल्या तर ते म्हणले मी ह्या गोष्टी कधी कुणापुढे सांगितल्या नसत्या कारण त्या व्यक्तीला मोठेपणा सांगायचं जमतच नाही. परंतु मी त्यांना सांगितलं की तुम्ही कालावधी कुठला घेतला त्यांच्या आयुष्यातला कालावधी कुठला? त्यांच्या सुरुवातीपासून घेतलं. म्हणजे त्यांना का लढावं वाटलं, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांना का लढावं वाटलं, काय अडचणी होत्या समाजातल्या. महाविद्यालयापासून त्यांचा म्हणजे ते स्वतः विद्यालयात नाही गेले पण ते बघतायत स्वप्नामध्ये की आत्ताच्या म्हणजे जी मुलांची काही हाल चालल्यात कशामुळं आज आत्महत्या करतायत, काहींचे आईवडील आत्महत्या करतायत, काही जमिनी विकतायत शिक्षणासाठी. तर माझ्या ह्या समाजातील मुलांना किंवा त्यांच्या आईवडिलांवरती ही वेळ येऊ नये यासाठी मी तुम्हाला म्हणजे एक सहकार्य करेल. परंतु मला त्यांनी एक सांगितलं की हा चित्रपट बनवताना फक्त मराठा समाजच नाही तर सगळा बहुजन समाज हा चित्रपट बघेल अशा पद्धतीने बनवा. कारण मला खूप आवडला त्यांचा तो विचार. कारण मी स्वतः माझ्याबद्दल बोलायचं म्हणलं तर मी त्यांच्यावरती चित्रपट का करावा वाटला हे मी प्रश्न मी तुम्हाला सांगतो. कारण मी सुद्धा खूप संघर्षातून आलेलो आहे आणि मला नेहमी संघर्ष करणारी व्यक्ती खूप आवडते. आणि एवढा मोठा संघर्ष जर त्यांनी केला असेल की सर्वसाधारण एकही रुपयाची कुठला त्यांना म्हणजे काही म्हणजे आधार नसताना, कुठलं राजकीय पाठबळ नाही, कुठलं कसलाच आधार नसताना सर्वसाधारण व्यक्ती आज एवढा इतिहास करू शकते. आणि माझ्या माहितीप्रमाणे आजच्या आधुनिक काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवरायांनंतर त्यांच्यानंतर आजच्या आधुनिक काळामध्ये एका छताखाली करोडो लोकांना आणणारी जर व्यक्ती कोण असेल तर ते जरांगे पाटील आहेत. म्हणजे त्यांनी खूप म्हणजे अक्षरशः म्हणजे त्या व्यक्तीजवळ गेल्यावरच कळते ती व्यक्ती काय. म्हणजे त्यांच्याजवळ गेल्यानंतर अक्षरशः भेदभाव कसलाच नाही. तिथं सर्वसाधारण एक इतका गरीब माणूस येऊ द्या आणि एखादा हाय लेवल कितीही मोठे राजकीय नेते असतील कुणी असतील आणखी कुणी सगळ्यांना समान आहे, समान त्यांच्याकडे आहे. म्हणजे त्यांच्यातल्या इतक्या गोष्टी घेण्यासारख्या त्या चित्रपटातून म्हणजे तसं जर म्हणलं. बरं जी कॉन्ट्रोवर्सी झाली त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान ती देखील तुम्ही यामध्ये मांडली लेखक म्हणून? नाही, त्यांच्या जीवनात जे घडलंय ते तर मांडणं गरजेचं होतं. कारण आम्ही सगळी बघतोय. कारण ही काय आपली 300 वर्षाची बायोग्राफी नाही, आपण एखादी गोष्ट टाळली पण असते. परंतु जे त्यांच्या लाईफमध्ये म्हणजे घडलंय, जे लोकांनी पाहिलंय हे तर आम्हाला दाखवणं गरजेचंच होतं. कुठपर्यंत? आम्ही वाशीपर्यंत दाखवलंय सगळं. वाशीपर्यंत? म्हणजे वाशीचा जो तो त्यांचा हे होता तिथपर्यंत आहे.
पण त्याच्यानंतर एंड खूप छान केलेला खूप वेगळा केलाय. खूप मस्त. म्हणजे अपेक्षा नसेल लोकांना की खरंच असा एंड होऊ म्हणजे शकतो. स्वतः जरांगे पाटील ज्या दिवशी चित्रपट बघतील त्या दिवशी त्यांना सुद्धा म्हणजे खूप आश्चर्य वाटेल की अरे एंड हा केलाय का. तरी प्रिव्ह्यू बघितलाय? पाटलांनी थोड्या काही गोष्टी पाहिल्या, जास्त नाही पाहिलं. त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिला आणि त्यांना एवढा आवडला की प्रिव्ह्यू आमचा रात्री 4:30ला संपला पाठी. ठीक आहे, आता मी हे 2 प्रेक्षक जे आहेत आणि त्यांच्या जवळची माणसं जी आहेत त्यांना आपण विचारूयात की रोहनने साकारलेली भूमिका, दिग्दर्शकाने केलेलं दिग्दर्शन आणि लेखकाने जरांगे पाटलांना शब्दांमधनं उतरवणं, तुम्ही जे पाहिलं होतं ते तसंच त्यामध्ये तुम्हाला दिसतंय का? बिलकुल. एक जुने दिवस आठवायचा आणि आठवलेत या पिक्चर म्हणून दिलेलं आहे ते. म्हणजे पाठीमागं जे आमच्यासोबत घडलं, आम्ही जे आंदोलन केले किंवा पाटलांनी कुठून सुरुवात केली, हे त्यांनी पिक्चरमध्ये चांगलं मांडवलं. बरं. आणि पिक्चर पाहिला, हे आम्ही पाहिला आहे आणि पाटलाला थोडाफार दाखवला आहे, पण पिक्चर इतका उत्तम बनवला आहे की सगळ्यांनी पाहायला पाहिजे. नाही, मला तुम्ही भाऊक झाल्यासारखे वाटतंय, कारण बोलताना मला असं वाटतं या क्षणाला त्यांनी पाहिले म्हणजे संघर्ष त्यांचा संघर्ष पाहिला आणि चित्रपटातला पण पाहिलाय. उजाळा मिळाला या सगळ्या घटनांना. म्हणजे जे घडलेलं तुम्ही बघितलेलं होतं त्या सगळ्या घटनांना उजाळा मिळाला. तुम्ही तर त्यांचे शेजारी आहात, तुम्ही तर सगळा संघर्ष अगदी जवळून बघितलेला आहे. पण ज्यावेळेस हे सगळं चित्रपटामधनं पुढे येतंय, म्हणजे लोकांचा कसा प्रतिसाद असेल असं तुम्हाला वाटतं? मी तर म्हणतो आता एक तर माझा आवाज पूर्ण बसलेला आहे, बरोबर, पण तरी पण हा चित्रपट बघितल्याच्या नंतर आता आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्यांना तो आवडेल असं तुम्हाला पूर्ण वाटतंय? जाती धर्माच्या लोकांना तो चित्रपट आवडेल, अपील होईल असं तुम्हाला वाटतं? बरं, तुम्ही चालक म्हणून त्यांच्याबरोबर वावरलेले आहात. रोहन ज्या पद्धतीने वावरला किंवा सेटवरती तो ज्या प्रकारे असायचा, तो असं म्हणतोय की अजूनही लोक म्हणतात की अरे तू तर त्यांच्यासारखाच बोलतोय, तू त्यांच्यासारखाच वावरतोय. काय म्हणजे अगदी हुबेहूब केलंय रोहननी? हुबेहूब. मला आत्ताही वाटतं की मी सोबत असल्यानंतर पाटील माझ्यासोबत. नाही म्हणजे आता मी मध्ये बोलतो थोडं, कारण आम्ही ज्यावेळेस प्रमोशन करत असताना 2.5 महिन्यापासून प्रमोशन करतोय. खऱ्या अर्थानं आपली या चित्रपटाची तारीख 26 एप्रिल होती. परंतु ते म्हणजे सांगायला नाही पाहिजे, आता आपण उद्याच्या 14 तारखेविषयी बोलतोय, परंतु आम्ही खूप तयारी केली ती 1-1.5 महिन्या अगोदर तयारी केली. पुढं इलेक्शन आलं, इलेक्शनमध्ये आम्हाला चित्रपट स्क्रीनिंग झाला आणि आचारसंहितेचं कारण देऊन आम्हाला त्या ठिकाणी चित्रपट थांबवण्यासाठी सांगितलं. आम्ही शेवटी त्यांचा मान राखला आचारसंहितेचा, इलेक्शन कमिशन बोर्डाचा, आणि त्या ठिकाणी थांबलो. आणि आम्ही थांबलो, पण त्याच दिवशी आम्ही दुसरी तारीख लॉन्च केली, जी आता आपण पाहतो ही तारीख लॉन्च केली 14 जून. 14 जून करायचं कारण एक होतं की आम्हाला त्यांनी सांगितलं की आचारसंहिता संपली की तुम्हाला पत्र घेऊन जावा. ते दिलं पण आम्हाला त्यांनी. परंतु आम्ही ह्याचं प्रमोशन करत असताना, आम्ही ज्यावेळेस जरांगे पाटलांचे दौरे असताना आम्ही काही शूटिंग केलं, तर त्या शूटिंग दरम्यान आम्ही कधी 6 वाजता आमचे कॅमेरे लावायचो आम्ही, ते येणार आहेत म्हणून. आम्हाला इतकं टेन्शन यायचं, ते रात्री 1:30ला 2ला यायचे. आम्ही म्हणायचो काय असं का होत असन, तसं का होत असन. परंतु आम्ही प्रमोशन करत असताना आम्हाला जाणवलं की आम्ही प्रमोशनला ज्यावेळेस लोकांकडे जातोय, ज्या पद्धतीने जरांगे पाटील प्रमोशनला गेले त्या पद्धतीने आम्हाला सुद्धा रात्री 1:30 वाजता लोकांनी स्वागत केले. 5-5 हजार 10-10 हजार लोक रस्त्याने वाजत गाजत डीजे लावून, सेम त्यांच्यासारखं. कारण जरांगे पाटील प्रत्येक ठिकाणी जाऊ शकले नाही, परंतु ते ज्या ठिकाणी गेले नाही त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि लोकांनी कुठंतरी एक प्रति जरांगे पाटील म्हणून यांना त्या ठिकाणी पाहिलं आणि तितकंच स्वागत केलं. आमचं पण 6चं प्रमोशन 2ला झाले, रात्री 3ला पण झाले, 4ला पण झाले. 6 वाजताचं टायमिंग आम्ही एक ठिकाणी दिलं. तेव्हा एवढ्या मध्यरात्री तुम्ही प्रेक्षकांना, लोकांना अपील करत होतात की हा पिक्चर बघा. पण लोक 2-3 हजार लोक रात्री पहाटे 4 वाजता सुद्धा 10-20 हजाराचे फटाके वाजवून अख्खं गाव जागा व्हायचं का, अगदी फुलं वगैरे फेकणं असं पण अनुभव घेतला रोहन? त्याच पद्धतीने. बुलढाण्यामध्ये विषय असं झाला, 8ची वेळ दिली आम्ही एका तालुक्यामध्ये बुलढाण्यातल्या, आणि आम्हाला 11 वाजल्या पहिलं गाव उरकायला. आणि तिकडच्यांना फोन केला आम्ही की 11 वाजल्यात, आता तुमचा तर कार्यक्रम होऊ शकत नाही आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही तासभर थांबू शकता, पण आता 11 वाजले, तर 8च्या 11 झाल्या, तर आम्ही असं करतो की आम्हाला रिटर्न जायचंय, कार्यक्रम आपण कॅन्सल करू, तुम्ही घरी जावा, काय 4-5 जण राहिला असताल. तर त्यांचं असं म्हणणं आलं की 8 वाजल्यापेक्षा आता 11 वाजता जास्त लोक वाढल्यात, रात्रीच्या 2 जरी वाजल्या तरी तुम्ही इथं या. आणि अक्षरशः आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी, तर जवळजवळ 500 ते 1000 लोक 12-1 वाजता आमच्या स्वागताला होती. तिथून पुढे आमचं त्यांनी स्वागत केलं, हलग्या लावल्या, गावात आम्हाला फिरवलं, तिथे एक मंदिर होतं ते दर्शनाला नेलं. म्हणजे हे जे प्रेम दिसलं हे आदरणीय जरांगे पाटलांवरती, ते फक्त त्यांच्या भूमिकेमुळं, त्यांच्या सिनेमामुळं आम्हाला अनुभवायला मिळालं. आता आबा सांगता विसरले, साताऱ्यामध्ये एका व्यक्तीने, आपण आता मीडियामध्ये आहोत सगळे, तुम्ही आहात, सभा आपण बघतो आतापर्यंत, सभा कुणासाठी होतात? नेत्यासाठी होतात. 10,000 लोकांची असो, 5,000 लोकांची असो किंवा लाखांची असो, पण इतिहासात कदाचित चित्रपटसृष्टीच्या 10,000 लोकांची एक जणांनी सभा आयोजित केली.
ती सभाचा हेतू होता चित्रपटाचं प्रमोशन. 10,000 लोक त्या सभेला आली, त्या स्टेजवर, आणि ग्रँड सगळा कार्यक्रम ठेवला. स्टेज, ते मंडप, सगळं ते पाणी बिणी, जेवण सगळ्यांना, आणि हेतू एवढा एकच की सिनेमाचं प्रमोशन. अर्ध्या तासाचा तो कार्यक्रम. पण त्यांचं जे प्रेम दिसलं लोकांचं आणि जो आयोजक होता, हे महाभयंकर प्रेम आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की हा सिनेमा आता आमचा राहिलेला नाही. हा सिनेमा आता समाजाने हातात घेतलाय. आणि जसं मी सगळीकडे एकच सांगतो की जरांगे पाटलांनी हा लढा चालू केला, तो लढ्याला मोठं करायचं काम हे समाजाने केलं, आणि त्या लढ्याला आता कुणीच अडू शकत नाही, आणि ते अडूही शकत नाही, ते थांबूही शकत नाहीत. त्याच पद्धतीने सिनेमा बनवायचं काम हे आम्ही आणि आमच्या टीमने केलं, पण सिनेमाला मोठं करायचं काम हा राज्यातला समाज करणार आहे 100%. पण ज्यावेळेस तुम्ही फिरलात तर ज्येष्ठ नागरिकांचा फारच मनोज जरांगे पाटलांवरती जीव आहे, आणि लोक फसली ती असं म्हणली की अरे बापरे, म्हणजे तू तसाच दिसतोयस, तू तोच आहेस का, म्हणून असं काही झालं का, असे प्रसंग घडले का? म्हणजे प्रमोशनला फिरत असताना म्हणजे कदाचित खोटं वाटेल तुम्हाला, पण एखादा प्रसंग दर 5 किलोमीटरला कोणतरी गाडी साईडला घ्यायचं आणि गाडी आम्हाला फोटो काढायचा. दर 5 किलोमीटरला ओ जरांगे पाटील, आणि जवळ आले की म्हणजे एवढे पण पडायचे. खूप लोक माझ्या पाया पडली, त्यांना समजून सांगितलं, आणि खूप लोक फसले. 50% लोकांना सिनेमाचं माहित होतं. शूटिंगच्या वेळेचा एक किस्सा सांगतो. एका किराणा दुकानामध्ये मी शूटिंग चालू होतं तिथं परिसरात, आणि मी त्या दुकानात थोड्या वेळ बसायचो. ब्रेक झाला की तिथं बसायचो. आमची व्हॅनिटी तिथं जात नव्हती, आणि दिवसभर त्या दुकानदाराने एवढं पुढं केलं, हे खा ते खा. तर एक चांगलं त्याला आनंद झाला त्या दुकानदाराला. आणि संध्याकाळी पॅकअप झालं, आणि तो म्हटलं चहा घेऊन जा. म्हटलं थांबा जरा, हे सगळा गेटअप काढून येतो, मेकअप काढून येतो. तिथून मी गेलो. एक 15 मिनिटात ह्या सगळ्या गोष्टी, कपडे माझी नॉर्मल घातली, हे सगळं मेकअप काढला, आणि त्याच्या दुकानात त्याच्या पुढे जाऊन थांबलो. तर त्यांनी मला विचारलं की ते आता जरांगे पाटलांचा रोल करतात, ते गेलेलं त्यांचं गाव कोणतं. विचार करण्यासारखं. मी शॉक झालो. म्हणजे एवढं आपण त्याच्यामध्ये भूमिकेमध्ये झुकून गेलो. तेच दुकानदार मला विचारतोय ते आत्ता गेलेलं. आणि आमचं एक कलाकार आहेत सिनेमातले, सागर कारंडे म्हणून, सिनेमात मोठे कलाकार आहेत, मोहन जोशी आहेत. मोठा किस्सा आहे सागर कारंडे. आम्ही सर्व हसतो. सागर कारंडेंचा माझा किस्सा असा झाला. शूटिंग चालू झालं आमचं पहिल्या दिवशी. सागर कारंडेची माझी भेट ही ह्या गेटअप मध्ये झाली. डायरेक्ट ते सेटवर आले, आणि आमची ओळख झाली, खूप चांगली मैत्री झाली. 3 दिवस असाच प्रकार चालू होता. फक्त गेटअप मध्येच ते मला बघत होते. आणि एके दिवशी, चौथ्या दिवशी असं झालं की आमची रूम शेजारीच, पण कधी रूमवर भेटण्याचा योग आला नाही. तसं एके दिवशी, चौथ्या दिवशी सकाळी मी नॉर्मल लुकमध्ये त्यांच्या रूममध्ये गेलो. दरवाजा उघडला, ते आतमध्ये बसले होते, आणि म्हटलं येऊ का सर आतमध्ये. त्यांचा पहिला प्रश्न आला, कोण तुम्ही, तुम्हाला काय पाहिजे. म्हटलं हे चेष्टा करतायत माझी, कारण 3 दिवस आधी काम केलं, एवढी मैत्री झाली दिवसभर बरोबर. डायरेक्ट आतमध्ये गेलो, त्यांचं परमिशन न घेता आतमध्ये गेलो, त्यांच्या पुढच्या शेजारी बसलो. त्यांना तर अजून असं हे झालं की डायरेक्ट नवीन माणूस येतो आणि माझ्या शेजारी बसतो, म्हणजे एवढं डिरिंग कसं काय. गेलो, म्हटलं सर तुम्ही काय चेष्टा करताय काय. अरे कोण तुम्ही, मला सांगा. तुम्ही पहिल्या दिवशी मला वाटतं तुम्ही मला भेटले होते, त्याच्यानंतर 3 दिवस तुम्ही गेलते कुठं. त्यांनी मला हा प्रश्न विचारला. हे सगळं त्यांचा ड्रायव्हर पलीकडे बघत होता. ड्रायव्हरच्या लक्षात आलं की ही जरा कन्फ्युज व्हायला लागली काहीतरी, आणि चालून दिलं मी. मला वाटलं की आता हे मुद्दाम करतायत. ते एवढे तापायला लागले, आणि त्यांना नंतर सांगितलं सर मला तुम्ही ओळखलं का. नाही ओळखलं. म्हणले कोण तुम्ही, तुम्हाला ओळखायचा काय संबंध. म्हटलं मी रोहन पाटील. असू दे की, मला काय करायचं. म्हटलं मी जरांगे पाटलांचा रोल करतोय, तो रोहन पाटील. ते 2 मिनिटं ना असं एक्सप्रेशन बघायसारखे झाले. आणि परत ते दिवसभर मला सॉरीच म्हणत होते. खूप पश्चाताप झाला. म्हणजे आमचे कलाकार सुद्धा मला ओळखू शकले नाही ह्या भूमिकेतून त्या भूमिकेत. म्हणजे एवढं स्वतःला मी मनावर घेतलं. प्रवेशच म्हणायला पाहिजे. हा म्हणजे मनापासून विषय केला ह्या विषयात. आणि ह्या कॉस्ट्युम मध्ये सुद्धा तर जरांगे पाटलांमध्ये किती ताकद असेल. आज हे कॉस्ट्युम जर नसेल, एखाद दिवशी समजा आम्हाला वाटलं की आपल्याला 1 दिवस आता सुट्टी घ्यायची, थांबायचे, तर अक्षरशः आम्ही एवढं बोर होतो. आमचं पूर्णपणे असं वाटतं की पिक्चर नाही, काय नाही, एकदम आम्ही डाऊन होऊन जातो. पण ज्या दिवशी हे कॉस्ट्युम अंगावर येतं, मेकअप येतो, त्यावेळेस अक्षरशः म्हणजे असा उत्साह येतो आम्हाला. राज्यभर फिरताना रात्र दिवस काहीच कळत नाही. पण याचं श्रेय रंगभूषाकार म्हणजे अर्थात मेकअप आर्टिस्टला पण द्यायला हवं. ते कोण आहेत. ते संतोष गायके आणि त्यांचे सहकारी राहुल वगैरे असे 4-5 जण सहकारी होते. एवढं मनापासून म्हणजे मला मेकअपला रोज आत्ताच्या ह्या वेळेपर्यंत 2.5 तास रोज मेकअपला. 2.5 तास मला त्या एका खुर्चीवर बसून राहावं लागतं. भयंकर मेकअप आहे, कारण त्या आता एवढ्या गोष्टी चेंज करायच्या, म्हणजे ते एवढं सगळ्या गोष्टी आहेत. पण मी 2.5 तास गेल्या 6 महिन्यापासून रोज बसतोय. त्याच्यानंतर मेकअप काढायला अर्धा तास लागतो, पण ते मला आनंद वाटतो त्या गोष्टीचा. म्हणजे मला तर मी माझा रोहन पाटील जुनाच आता विसरल्यासारखं वाटायला लागले. जरांगे पाटलांचंच कॅरेक्टर मला आवडायला लागले. त्याच्यामुळे असं संध्याकाळी मेकअप काढलं मी माझा नवीन वाटतो मला स्वतःला, पण आनंद वाटतो. म्हणजे मी रोहन जाता जाता एक विचारतो, जरांगे पाटलांच्या आयुष्यातला असा कुठला प्रसंग आहे की रोहन पाटील म्हणून तुला असं वाटलं की यार यामुळे हे सगळं जाणून घेऊन माझ्या स्वतःत देखील मला बदल झाला, आणि हा बदल तुम्हाला जर स्वतःत करून घ्यायचा असेल तर हा मी तुम्हालाही सांगितलं पाहिजे. बदल तो असा आहे, आमच्या सिनेमाचा तो मेसेजच आहे.
मी खरं सांगतो, पहिल्या गोष्टीचा एक प्रश्न क्लिअर करतो आपल्याकडे, की हा सिनेमा आणि सिनेमाचं प्रमोशन आणि प्रमोशन करताना कलाकार, निर्माता, डायरेक्टर हे सिनेमाविषयीच पटवून देत असतो. पण मी ह्या क्षणाला इथं सिनेमा जरी नसता केला, मी एक नॉर्मल माणूस असतो तरी जरांगे पाटलांचं कौतुकच केलं असतं. त्याच्या पाठीमागचा हेतू आपला जो प्रश्न होता, कारण जरांगे पाटलांकडून मी एकच शिकलो एक माणूस म्हणून, की तुमच्याकडे आर्थिक नसो, राजकीय नसो, वेळेप्रसंगी तुमच्या शारीरिक सुद्धा आधार नसो, पण तुम्ही एखादं स्वप्न कोणतंही घ्या, आरक्षणाचं घ्या, हिरो व्हायचं घ्या, अँकर व्हायचं घ्या, पण एखादं स्वप्न कसला आधार नसणारा माणूस आधार असणारा माणूस करू शकतो. पण आधार नसणारा माणूस एखादं मोठं स्वप्न घेतो आणि ते स्वप्न पूर्ण कसं करायचं आणि ते पूर्ण करत असताना संघर्ष कसा करायचा, तो जरांगे पाटलांसारखा करावा हे स्वतः मी शिकलो. आणि हेच मला राज्याला दाखवून द्यायचं की तुम्हाला संघर्ष हा अटळ आहे प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक जातीतल्या व्यक्तीला. पण तो संघर्ष तुम्ही एक माणूस म्हणून जरांगे पाटलांकडे बघून करा, एक जात म्हणून बघू नका, एक माणूस म्हणून बघा. सर्वसामान्य माणूस आहे, एवढा लढा चालू केला, तो लढा एवढा मोठा केला, तो कसा केला आणि तो संघर्ष कसा केला, हे एक आदर्श देणारी गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्याला आहे. त्याच्यामुळे आम्ही हा सिनेमा, जो माणूस सिनेमा बघून जाईल प्रत्येक जाती धर्मातला काहीतरी शिकून जाईल आणि संघर्ष कसा करावा हे शिकून जाईल. त्याच्यामुळे मी स्वतः तर एवढंच शिकलो की संघर्ष करायचा तर जरांगे पाटलांसारखा करायचा, त्यांना सलाम, म्हणजे त्या संघर्षाला सलाम आहे माझा. त्याच्यामुळे येणाऱ्या 14 जूनला अगदी थोड्या काही तास म्हणावं लागेल, थोड्या तासांवरती सिनेमा आलाय राज्यामध्ये. मला खात्री की ह्याचं ॲडव्हान्स बुकिंगच कमीत कमी 8-10 दिवसाच होईल आणि 2 महिने तरी हा सिनेमा चालेल राज्यामध्ये. बरं, उत्तरार्धाची तयारी केली आहे? हो, चालू आहे तयारी, चालू आहे. त्यात उत्तरार्ध असेल आणि बाकीच्या काही गोष्टी असणार आहेत की ज्या अजून महाराष्ट्राला माहित नाहीत, त्या दाखवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. म्हणजे लिखाण सुरू आहे. निर्माता म्हणून सपोर्ट यापुढे राहील तुमचा. आणि आता सोपं आहे, कारण आता काही गोष्टी जसं ज्या ओपन आहेत त्या सोप्या जात आहेत, ज्या ते बोलले त्या आहेत विशेष काही असतील त्या, परंतु सोपं जाते. पहिलं कानाशी येऊन काय बोलायचं नाही, ते म्हणतात तसं जे काय ती थेट चर्चा असेल, बरोबर ना. सिनेमात खूप हार्ड गेलं सुरुवातीला, कारण तो संघर्ष लिहिताना मी रडत होतो. म्हणजे मला वाईट वाटतं त्या गोष्टी सांगणं, कारण एवढा संघर्ष. कारण या ठिकाणी आम्ही ज्या तुमच्या बोलताना लक्षात येईल, प्रेक्षकांच्या येईल की आम्ही ज्या गोष्टीसाठी या ठिकाणी आलो, आम्ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलोय, पण आम्ही तिघांनी पण अजून तारीख पिक्चरची घेतली नाही की ह्या तारखेला शेवटी पाटील बोलले. पण काय असतं की शेवटी आम्ही भान विसरून जातो, कुठं जरी गेलं ना तरी पिक्चर हे खरंच विसरून जातो, फक्त डोळ्यापुढे जरांगे पाटील दिसतात. चला, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, त्यांचे मित्र म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अर्थात तुम्ही सगळ्यांना अपील केलेलं की हा चित्रपट जरूर बघा, कारण या पाठीमागे एका मोठ्या माणसाचा संघर्ष आहे आणि तुम्हाला देखील तो माणूस मांडण्यासाठी करावा लागणारा हा संघर्ष म्हणजे हा चित्रपट आहे. खूप शुभेच्छा, धन्यवाद या संवादाबद्दल. यानंतर या खास छान गप्पांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.